नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगरूळमध्ये सराफावर जीवघेणा हल्ला, 5 लाखांची लूट, हातपाय बांधून टाकले उसात. सांगरूळ येथे शनिवार रात्री लक्ष्मी ज्वेलर्सचे तेजाराम पेराजी माळी सुंदेशा वय 45 राहणार शुक्रवार पेठ कोल्हापूर यांना अडवून पिस्तूलचा धाक दाखवत मारहाण करत लुटल्याची घटना घडली. ज्वेलरीमधून कोल्हापूरकडे घरी येत असताना सांगरूळ स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला. माळी रात्री आपले दुकान बंद करून कोल्हापूरकडे जात असताना विलास कॉर्नर परिसरात दबा धरून 2 हल्लेखोर तर पाठलाग करत असलेल्या 3 हल्लेखोरांनी त्यांना अडवले. माळी यांना शेतात ओढत नेऊन हातपाय बांधून तोंडात बोळा घालून तोंडाला चिकटपट्टी लावून त्यांच्याकडील 6 तोळे सोन्याचे दागिने घेतले. माळी यांची गाडी दुसरीकडे तर मोबाईल तिसरीकडेच फेकून दिला. रात्री 12च्या सुमारास सांगरूळ येथील तरुण घरी येताना त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर माळी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून पोलिसांना कळवले. पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, पोलीस उपनिरीक्षक शंकर कळकुटे, विजय गुरव, विजय कळसकर, सुजित दावणे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी स्टेला या श्वानला आणून तपास करण्यात आला, पण डॉग गाडीपर्यंत येऊन घुटमळत राहिलं. सोनारीची रेकी करून त्याचा एका मोपेडवरून पाठलाग करत आलेले तिघे एका सीसीटीव्हीत कैद झाले आहेत, तर विलास कॉर्नर जवळ बसले होते. आडवी गाडीवरून त्यांच्या गळपट्टीला धरून ओढत शेतवाडीत घेऊन गेले. तोंडात बोळा घातल्याने त्यांना बोलता आलं नाही. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.